ऑस्ट्रेलियानं सिडनी कसोटीत टीम इंडियाचा 6 विकेट्सनी पराभव करून तब्बल 10 वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्या नावावर केली। मालिकेतल्या 5व्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय संघानं कांगारूंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं। तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रातच ऑस्ट्रेलियानं हे आव्हान 4 विकेटच्या मोबदल्यात पार केलं आणि 5 कसोटी सामन्यांची ही मालिका 3-1 अशा फरकानं खिशात घातली। या मालिकेत भारतानं परची पहिली कसोटी जिंकून आघाडी घेतली होती, पण त्यानंतर ॲडलेड, मेलबर्न आणि सिडनीत दारुण पराभव स्वीकारावा लागला, तर ब्रिस्बेनची तिसरी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली। दरम्यान या पराभवामुळे टीम इंडियाची जागतिक कसोटी अजिंक्यपदाची फायनल खेळण्याचं स्वप्न देखील अधुरच राहिलंय। तेव्हा तब्बल 10 वर्षांनं ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर जी ट्रॉफी आहे ती जिंकलेली आहे। सिडनीमध्ये भारताचा दारुण पराभव झालाय। सिडनीमध्ये कसोटीत कांगारूंनी भारतावर 6 विकेट्सनं मात केलेली आहे आणि ऑस्ट्रेलियानं या मालिकेत 3-1 अशी सरशी राखत मालिकाही आपल्या खिशात घातली आहे। त्यामुळे कसोटी अजिंक्यपद फायनल खेळण्याचं भारताचं स्वप्न हे अखेर भंगलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।